नमस्कार मंडळी, सर्वांना जय शिवराय. मंडळी, आज आपण कोकण सफरच्या ह्या व्लॉगमध्ये सैर करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अभेद्य अशा जलदुर्गाची, म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ल्याची. चला तर मग बघूयात किल्ला व त्याचा सर्व इतिहास. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, आपण पोहोचलो आहोत मालवण जेट्टीवरती. गेटमधून आतमध्ये प्रवेश केला की मावळ्यांच्या छान अशा मूर्ती तुम्हाला पाहावयास मिळतात. महाराष्ट्र सागरी मंडळ, गृह विभाग, बंदरे व परिवहन हे यांच्या अंतर्गत बंदर येते. त्यांचे हे कार्यालय आहे. सरळ आतमध्ये गेलो. दिदू व शार्वीसाठी हे नवीन होते. खूप उत्साही होत्या बोटीत बसण्यासाठी व किल्ल्यावरती जाण्यासाठी. सरळ पुढे चालत गेलो की उजव्या हाताला तुम्हाला तिकीट घर भेटेल. तिकिटाच्या लाईनमध्ये उभे राहून तिकीट काढले. जेट्टीवरून किल्ल्यावरती जाण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 100 रुपये व 10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हाफ तिकीट 50 रुपये. तिकीट काढून झाले. आम्ही सर्व बोटीच्या दिशेने गेलो. तिथेही रांगच होती. मालवण जेट्टीवरून किल्ला कसा दिसतोय हे पाहावासे वाटले, म्हणून थोडं झूम करून बघितला असता सिंधू सागरात हा अभेद्य असा जलदुर्ग खूप छान दिसत होता. व इथे मालवणमधील सर्वात मोठी छत्रपतींची मूर्ती तुम्हाला पाहावयास मिळते. चला तर आपली बोट आली आहे. जाऊयात बोटीत. सर्वांनी बोटीतून प्रवास करत असताना लाईफ जॅकेट घातले पाहिजे. ते सेफ्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे व गरजेचं आहे. बोटीतून पहिल्यांदा शार्वी व दिदू प्रवास करत होत्या. हा एक त्यांच्यासाठी आगळावेगळा अनुभव होता. खरंच सुट्ट्यामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेले पाहिजे, म्हणजेच लहान मुलांना तसेच आपणालाही नवनवीन गोष्टी अनुभवायला तसेच पाहावयाला मिळतात. सर्वांनी लाईफ जॅकेट घातले व आपली बोट किल्ल्याच्या दिशेने निघाली आहे. सिंधुदुर्ग किल्ला हे मालवणचे प्रमुख आकर्षण. मालवणच्या किनाऱ्यावरून 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती असणारा हा जलदुर्ग पाहण्यासाठी तुम्हाला इथून बोटीने जावे लागते. आम्ही जेव्हा बोटीतून निघालो तेव्हा बोटीतून हा जलदुर्ग आम्हा सर्वांना सतत खुणावतोय असा आम्हाला सतत भास होत होता. त्या शाहिस्त्यावर छापा टाकून शिवछत्रपतींनी कोकणातील आदिलशहांचा मुलूक काबीज करत शिवराय 1664 मध्ये कोकणात दाखल झाले. मालवणच्या किनाऱ्यावर उभे राहून सागराकडे पाहत असताना त्यांची नजर या खडकाळ बेटावरती गेली. त्यांनी त्यांचं नाव विचारले असता त्याला कुर्टे म्हणतात असे समजले. मग काय, कुर्टे बेट म्हणजे शुद्ध खडक. बेटाभोवती खूप सारे छुपे खडक जे भरतीच्या वेळी दिसतही नाहीत. त्यामुळे 3 कोसापर्यंत नाव येणं मुश्किल. कारंडी, पडाव, मच्छवी
अशा लहान नौकांना माहितगारांच्या मदतीनेच इथे पोहोचणे शक्य होते. हेच या बेटाचे सामर्थ्य होते हे राजाने जाणले. ह्या बेटावरती गोड पाणीही लागले हे पाहून ते बोलले, 84 बद्री ऐशी जागा दुसरी नाही. हे बंदरी नूतन जंजिरा वसवावा. आणि काय, 23 नोव्हेंबर 1664 रोजी मालवणच्या किनाऱ्यावरच मोरयाचा धोंडा या ठिकाणी भूमिपूजन पार पडले आणि काम सुरू झाले. बोट नंबर 2 आहे. एकटाच थांबणार. 5:15 झाली आहेत. 6:15 या. सर्वांनी जॅकेट काढून इथे आणून ठेवा. सिंधू सागराच्या या पाण्यात पोहत ही बोट आपणाला मुख्य दरवाजासमोर उतरवते. उतरताना 1 तासात किल्ला पाहून या असे बोटवाला सर्वांना सांगतो. पण खरं तर एवढा वेळ पुरतच नाही. इथे उतरता आपण मुख्य दरवाजातून आतमध्ये जातो. आतमध्ये जात असताना तुम्हाला हनुमानाचे मंदिर, देवड्या व समोर जरीमरीचे मंदिर दिसते. वरती नगारखाना आहे. समोरच गडाविषयी सर्व माहिती या तक्त्यावरती तुम्हाला पाहावयास मिळते व गडाचा संपूर्ण नकाशा तुम्हाला इथे पाहावयास मिळतो. समोरच तुम्हाला गाईड लोक भेटतील. आपल्याकडून 500 रुपये आकारत तुम्हाला किल्ल्याविषयी सर्व माहिती सांगतात. गेटमधून जसे तुम्ही पुढे जाल तसे तुम्हाला खाण्यापिण्याचे स्टॉलही आहेत. तिथून थोडे पुढे गेले की किल्ल्याचे तिकीट काढावे लागते. प्रत्येकी 5 रुपये तिकीट इतके आहे. थोडं पुढे चालले की आपणास दिसते श्री शिवराजेश्वर मंदिर. आम्ही आतमध्ये प्रवेश केला पण इथे सांगितले शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. आम्ही राजांचे दर्शन घेतले व लांबूनच थोडेसे शूटिंग केले. हे मंदिर महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी हे मंदिर बांधले आहे. मंदिरात छत्रपतींचे काळा पाषाणातील मूर्ती आहे. तुम्हाला किल्ल्यावरती महादेवाचे मंदिर तसेच साखरबाव, दहीबाव, दूधबाव अशा गोड पाण्याच्या विहिरीही आहेत. मंदिराच्या बाजूलाच खूप छान असे वस्तू संग्रहालय आहे. महाराजांनी वापरलेल्या त्यांच्या काळातील वस्तूंचे खूप छान असे जतन करण्यात आले आहे. हे वस्तू संग्रहालय बघण्यासारखे आहे.
इथे तुम्हाला महाराजांचे छोट्या छोट्या वस्तू देखील पाहावयास मिळतात. आम्ही किल्ल्यावरती गेलो. इथला दगड ना दगड आपणाला महाराजांच्या काळात घेऊन जातो. या तटावरून सिंधू सागराचा विशाल पसारा दिसायला लागतो. रुंद दगडी तटबंदीवरून या दऱ्याचे अप्रतिम दृश्य दिसायला लागते. हा पूर्ण तट 3 ते 4 किलोमीटर परिहाचा आहे. 30 ते 35 फूट उंच, 10 फूट रुंद अशा तटाच्या भिंतीत जागोजागी आपणाला बुरुजाची रचना दिसते. या 43 बुरुजावरती तोफांसाठी जागा केलेली दिसते. ठिकठिकाणी दगडी चिलीही दिसतात. हे सर्व पाहायला तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 तास नक्कीच लागतात. इथे महाराजांच्या पायाचे ठसे तसेच हाताच्या पंजाचे ठसेही तुम्हाला पाहावयास मिळतात. महाराजांनी गड बांधताना घ्यावयाची काळजी त्यांनी हिरोजींना लिहिलेल्या पत्रातून कळते. आमचे लक्ष सिंधुदुर्ग स्थिरावले आहे बरे, अवघे काम चकोट करणे. गडाचे बांधकाम चालू असताना शत्रू अडथळा आणू नये म्हणून सामान, तोफा, दारुगोळे व 5,000 लोकांची जवळच चौकी नेमली होती. 3,000 मजूर, 500 पाथरवट आणि 200 लोहार 3 वर्षे एक समान सतत काम करत होते. सुरतहून लुटून आणलेली जवळपास 1 कोटीहून खर्चून शिवलंका सिंधुदुर्ग आकारात आला होता. या किल्ल्याचे बांधकाम चालू असताना महाराजांना मुघलांशी तह करायला लागला. आग्र्याला महाराजांना कैदेत राहावे लागले तेव्हा स्वराज्यावर जणू संकटच कोसळले. हे बांधकाम 3 वर्षात पूर्ण झाले तेव्हा महाराज 1667 साली किल्ला पाहावयास आले. मग सगळीकडे आनंदी आनंद झाला. महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची देखरेखीसाठी पद्मदुर्ग, सर्जेकोट व राजकोट असे 3 किल्ले ह्या किल्ल्याच्या जवळपास बांधले होते. हे 3 किल्ले प्रमुख किल्ल्याच्या खेरगिरीसाठी त्या काळी महाराजांनी बांधले. हे खूप कमी लोकांना माहीत होते व आहे. चला तर अभेद्य अशा जलदुर्गाची सैर व दर्शन झाले आहे. खरंच बघण्यासारखा किल्ला आहे हा. नक्की या किल्ल्याला सर्वांनी भेट द्या. तुम्हाला हा आपला किल्ला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये.